आजपर्यंत कोणीही घेतलेली नाही अशी नावे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी सचिन महेश कुमार यादव वय 23, कॅब चालक पूर्णेश जाधव वय 50, रिक्षा चालक दिलीप पासवान वय 34, टॅक्सी चालक बशीर अहमद 52 वर्ष, एका केटरिंग कंपनीत वेटर म्हणून काम करणारा फहीम खलील खान वय 22, हंसनाथ गुप्ता वय 71, टॅक्सी चालक सतीश सिंग 52 वर्ष, टेलर असलेले दिनेश कुमार जयस्वाल वय 44, रिक्षा चालक चंद्रमणी प्रजापती वय 45, रिक्षा चालक मोहम्मद अकरम वय 48, डिलिव्हरी बॉय भरत राठोड वय 24 आणि 3 मृतदेह आहेत ज्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. ही ती माणसं आहेत ज्यांची नावं तुम्ही आम्ही कधीही ऐकली नाही. पण एका घटनेनं त्यांचं आयुष्य संपवलं. गेल्या आठवड्यात मुंबईला धुळीच्या वादळाने तडाखा दिला. याच वादळात एक महाकाय होर्डिंग मोठ्या पेट्रोल पंपावर कोसळले. ही घटना घडली ती घाटकोपरमध्ये. तुमच्या मनात विचार आला असेल की होर्डिंगमुळे कोणीही श्रीमंत किंवा नामवंत व्यक्तीला जीव गमवावा लागला नाही. जी नावे मी घेतली त्यापैकी बरीचशी नावे घेतली आहे. हे 14 लोक सामान्य कुटुंबातील कमी उत्पन्न असलेले नागरिक होते. पण भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बीएमसीने त्यांच्या मृत्यूचे वॉरंट लिहिले. राज्यातील संस्थांचे दुर्लक्ष आणि नागरी संस्थांची उदासीनता पाहून राग येणं आणि असहायता वाटणं साहजिक आहे. पण मला आज इंडिया टुडेवर भावनिक होता सांगायचे आहे की ज्यांची नावे तुम्ही पहिल्यांदा ऐकलीत त्या 14 लोकांचे काय झाली तर सामूहिक हत्या ते हत्याकांड आहे. बीएमसी, शिंदे सरकार, जिल्हाधिकारी कार्यालय आणि रेल्वे पोलीस हे सगळे एकमेकांकडे बोट दाखवत निर्लज्जपणे आरोपप्रत्यारोप करण्यात गुंतलेले आहेत. असे असताना एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. या आठवड्यात मुंबई महापालिकेचे हात रक्ताने माखले गेले आहेत. 14 लोकांचे रक्त, त्यापैकी बरेच जण असे होते ज्यांच्या कमाईवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. मला दर्शकांना काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि नंतर मग तुम्ही ठरवू शकता की मी याला हत्या म्हणून भावनिक होत आहे की नाही. मुंबई महानगरपालिका सध्या संपूर्ण शहरात 1025 अधिकृत होर्डिंग्जवर नियंत्रण ठेवते आणि या बांधकामांच्या परवाना शुल्कातून 100 कोटी रुपये कमावते. पण हे थोडं विनोदी नाही का? हे होर्डिंग कोसळलेले ते फक्त बेकायदेशीरच नव्हते, तर हेही लक्षात घ्या की ते शहरातील आणि देशातील सर्वात मोठे होर्डिंग होते. गेल्या वर्षी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद केली गेली होती. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे बीएमसी असो, राज्य सरकारची कोणतीही संस्था अथवा स्वायत्त संस्था असो, त्यांना या होर्डिंगबद्दल माहिती नसेल हे होणं अशक्यच आहे. या होर्डिंगला आम्ही परवानगी दिली नव्हती असे म्हणत त्यांनी अश्रू ढाळणे, यातून त्यांची अकार्यक्षमता दिसत नाही, तर माझ्या मते 14 निरपराध लोकांच्या मृत्यूमध्ये याचा सहभाग आहे. मुंबई महापालिका म्हणते की रेल्वे पोलिसांनी आपल्या जमिनीवर हे होर्डिंग उभारण्याचा विचार केला तेव्हा त्याची अधिकृतता मागितली गेली नाही. न्यायालयाने नंतरच्या अवैध बांधकामासंदर्भात पुढे जाण्यास परवानगी दिली. पण बीएमसी आता आम्ही असहाय्य असल्याची ओढ करत आहे आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या होर्डिंगची उभारणी रोखण्यासाठी पुरेसे काही केले नाही ही समज खरोखरच पूर्णपणे टाळता येईल का? जर शहरातील सर्वात मोठे, सर्वात आकर्षक होर्डिंग बेकायदेशीर असेल तर प्रेक्षकांना मी तुम्हाला सांगतोय आहे की मुंबईत सध्या किती बेकायदेशीर होर्डिंग्स आहेत. बीएमसीला किती माहिती आहे आणि त्यात कितींबद्दल क्षुल्लक कारणं दिली जातात. मुंबई शहरावर येणाऱ्या पुरच्या धुळीच्या वादळात ते अशाच प्रकारे उखडले गेले पाहिजे का, जे शहरातील गरिबांवर नक्कीच कोसतील. बीएमसी आज दोष दुसऱ्यावर ढकलण्यासाठी आणि या दुर्दैवी घटनेवर असहाय्य दाखवण्याचे ढोंग करण्यात सर्व शक्ती वापरू शकते. पण प्रेक्षकांनो, हे घाणेरडं सत्य उघड आहे की करार नाही, अशा होर्डिंग्जच्या बांधकामांच्या परवानग्याचं तर सोडूनच द्या ना, हरकत प्रमाणपत्रे आणि बीएमसीच्या अधिकृत पत्रांशिवाय देखील हे शक्य आहे. अशा होर्डिंग्जना हिरवा कंदील देण्याबद्दल संबंधित संस्था आणि विभाग आवश्यक असतील, पण यावर अंतिम निर्णय हा बीएमसीचा असतो. बीएमसी शिवाय अशा होर्डिंग्ज बांधता येणं शक्यच नाही. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर हे होर्डिंग उभारले जात असताना बीएमसीने काहीही केले नाही.
या बेकायदेशीर होर्डिंगच्या संपूर्ण कालमर्यादेबद्दल काही कारवाई केल्याचा दावा केला आहे आणि नोटिसा बजावल्या आहे. पण आता मुंबई आणि मृत्यू झालेल्या 14 जणांच्या कुटुंबियांना यावर विश्वास ठेवायचा का की जे घडलं त्यासाठी महापालिकेला दोषी ठरवता येणार नाही. मृतांच्या कुटुंबियांची क्रूर चेष्टा केली गेली आहे. बीएमसीने आता या होर्डिंगची मालकी असलेल्या कंपनीला परिसरातील इतर 8 होर्डिंग पाडण्याचे आदेश दिले आहे. म्हणजे या भागात 9 बेकायदेशीर होर्डिंग होते आणि बीएमसीने काहीही केले नाही. आता ते अधिकृत नसल्याचे सांगतात. म्हणजेच काय तर बीएमसीला त्यावेळी कारवाई करायला वेळ नव्हता. आता ती मुंबईकरांना याची आठवण करून देत आहे की गडगंज पैसा असून देशातील सर्वात उत्तम कर्मचारी आणि रिसोर्सेस असलेली महापालिका असूनही लोक मरतील तेव्हाच बीएमसी कारवाई करेल. तोपर्यंत बीएमसी बघ्याच्या भूमिकेत असेल. यापूर्वी बीएमसीने दोषींना नोटीस पाठवल्या आहेत आणि 14 निरपराधांवर कोसळलेल्या या मोठ्या प्रचंड होर्डिंगसह या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नाही असे भासवले आहे. आता लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे 50हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि ते मृत्यूशी झुंज देत आहेत. होर्डिंग्जपासून अनधिकृत इमारतींपासून ते विनापरवाना बांधकाम